बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राणा प्रताप पाटील लिखित कादंबरी वंगाळ, प्रकरण 17. राणा वनातून फिरणाऱ्या दरोडेखोरांना आता पोलीस प्रशासनाचा चाप बसला होता. फौजदार आता सतर्क होते. विटाखोरे शांत झाले होते. दरोडेखोरांची दरोडेखोरी मंदावली होती. दरोडेखोरांकडून पूर्वीसारखी आता घरं फुटत नव्हती. दुर्ग्याचे वय झाल्यामुळे तो आता सहसा बाहेर पडत नव्हता. त्याचे साथीदार आता लहान मोठ्या चोऱ्या करत नाहीत, तर एखाद्या बड्या आसामीला मारून लुटत असत. विटाजवळ पारे या गावच्या डोंगराच्या झाडीत दुर्गा व त्याची टोळी आपल्या बिराडाबरोबर राहिली होती. गारठा जाणवत असल्याने दुर्ग्या शेकोटी करून तिथं शेकत बसला होता. भीम्या, सकाळ सूर्याजीरावांच्या म्हातारला धन द्यायला गेला होतास ना? दुर्ग्याने शेकोटी जवळ बसणाऱ्या भीमाला विचारलं. घोंगडं अंतरून खाली बसत बसतच भीमा त्याला म्हणाला, होय सरदार, गेलो होतो की. माहिंदाळ गर्दी होती, लई पै पाहून आलं होतं. मला बी यायचं होतं, पण पोलीस लईच पिसाळ्यागत करायला लागल्या ती. सरदार, एक सांगू का तुम्हासनी? बोल. सूर्याजीरावांचा त्यो पोरगा दादू, हा त्यो पैलवान, काय झालं त्याचं? म्हातारीचं लईच मनाला लावून शान घेतलाय त्यानं. खाली पडलेले लाकूड हातात घेऊन जळणाऱ्या शेकोटीतला अरे ओढत भीमा बोलला, अरे भीम्या रांडाच्या, त्याची म्हातारी मिल्या, त्यो मनाला लावून घेणार नाही वेले का? अहो, ते समजते आहे की मला, पण तिथं झालं या वेगळंच. म्हणजे काय झालंय असं? त्यो दादू सांगित होता, त्याच्या भावकीतल्या कुणी बी म्हातारीच्या तिरडीला खांदा दिला नाही. भीमानं सगळं सांगितलं. अरे पण भीम्या, कशा पायी? सरदार, त्यांच्या भावकीतला अण्णा पाटील ते लय बिरके आहे म्हण. सूर्याजीरावांच्या म्हातारीच्या मर्तुकीच्या वक्ताला मी त्याची करदूद ऐकली या. तेच बेनसारखं सतावतं या त्यासनी. हे असं काय? भीमाचं बोलणं ऐकून दुर्ग्या शून्यात विचार करू लागला. सूर्याजीरावांनी त्याला केलेली मदत तो अजून विसरला नव्हता, पण सूर्याजीरावांच्या प्रतिष्ठेचा विचार करून त्याला स्वतः निर्णय घेता येणार नव्हता. दरम्यान इकडे म्हातारीची 10वी झाली. दादू पैलवानांच्या मनात चालणारी कालवा अजून शांत नव्हती. त्याच्या मनात अण्णा पाटलांच्याबद्दल धुमसणारा राग अजूनच वाढत होता. अण्णा पाटील जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आबा आणि वाड्याला सुख मिळायचं नाही, असंच त्याला वाटू लागलं. दादू आता सूर्याजीरावांचे सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. म्हाताराईचे 10 दिवस कधी संपतात याचीच वाट तो बघत होता. धनाच्या दिवशी अंगावर घुंगडं घेऊन भेटलेला भीमा दादूला सारखा डोळ्यांपुढे दिसत होता. त्याला भेटूनच अण्णांचा सोक्षमोक्ष लावावा असा दादू विचार करू लागला. पण रानावनात हिंडणारी हे दरोडेखोर आपल्याला का म्हणून सहकार्य करतील अशीही पाल त्याच्या मनात चुकचुकत होती. त्या विचाराच्या तंद्रीतच दादू शेतात जायला निघाला. दुर्ग्याचे साथीदार वरचे वर आबांची भेट घ्यायला शेतात येत असत हे दादूला माहीत होतं. त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा रानात काम करणाऱ्या रेडकरला किंवा त्याच्या बायकोला माहीत असेल असा दादूने विचार केला. भेटायला आलेल्या पाहुण्यांच्या गारड्यात बसला दादू उठला. ते सरळ वाड्याच्या भल्या दांडग्या दरवाजाजवळ आला. उंबऱ्याजवळ भेटायला आलेल्या पाहुण्यांच्या खेटरांच्या ढेगात तो आपली पायतानं शोधू लागला. इतक्यात मागून त्याला त्याच्या आबांनी आवाज दिला, दादू, कुठे चाललाय रे? म्हातारी मेलेल्या दिवशी अण्णा पाटलांकडून जो प्रकार घडला त्या प्रकाराने दादू खजील झालाय हे ओळखायला सूर्याजीराव चुकले नाहीत.
दादू सारख्या महाराष्ट्रभर नावाजलेल्या मोठ्या जोडीतल्या पैलवानाकडून काही वाईट वंगाळ होऊ नये याची त्यांना धास्ती होती. म्हणूनच ते सुद्धा पाहुण्यांच्यातून उठून दादूच्या मागोमाग आले. कुठं चाललाय मध्येच उठून र? दादू उंबऱ्यातच घुटमाळला. मागून आल्या आबांच्याकडे बघत म्हणाला, चालूया मळ्यात वस्तीवर. का? दादूच्या या उर्मट उत्तराने तापड सूर्याजीरावांवर काहीही फरक पडला नाही. त्याने दादूची मानसिकता गेलेल्या 10 दिवसात ओळखली होती. दादू, काय बाय डोसक्यात आणू नकस. तुझ्या हातनं काहीतरी विपरीत व्हायला नको. दादू काही बोलला नाही. पायात पायतान चढवून सरळ वाड्याच्या बाहेर निघून गेला. बाप लेकाचं बोलणं बाजूलाच लाकडी खांबाला टेकून बसले दानोळीचे पाहुणे खर्डेकर सरकार ऐकत होते. तोंडात असल्या पानाच्या काताने तोंड लाल लाल झाले होते. पिच करून कोपऱ्यात पिचकारी मारत ते सूर्याजीरावांना म्हणाले, सूर्याजी, तू इकडे ये. जाऊ दे पैलवानाला. सूर्याजीराव खर्डेकर सरकारांच्या जवळ येऊन बसले. पुन्हा तोंडातला पानाचा विडा सगळं सरकार बोलू लागले. अरे सूर्याजी, दादू पैलवानाला जरा एकटा सोड. सारखा हात धुवून का मागं लागले त्याच्या? खरं तर दानोळीच्या खर्डेकर सरकारच्या समोर बोलायची कुणाची टाप नव्हती. सूर्याजीरावांच्या आईचे ते मावस भाऊ होते. सदान कदा त्यांच्या खांद्याला डबल बारची रायफल असायची. नेहमी मिशाचा आकडा, कपाळावर एखाद्या शिवछत्रपतीच्या सरदाराला शोभेल असा कुंकवाचा टिळा, 6 फूट उंची, ताडमाड धिप्पाड गडी. कोल्हापूर जिल्ह्यात दानोळी भागात त्यांचा चांगला दरारा होता. सरकार, अव गावच्या राजकारणात माझ्या दादूचा बळी जायला नको एवढीच काळजी आहे बघा. म्हणून शहाण माझं तोंड राहीत नाही. पानाची चंची त्यांच्या पुढे सरकवत पुन्हा सरकार बोलले, सूर्याजी, बुद्धीनं दांडगी असणारी माणसं मळलेल्या वाटेनं जात नाहीत. ती माणसं आपली वाट स्वतः तयार करतात. तू निश्चित राहा. आणि काय झालंच तर ह्यो खर्डेकर छाताळ बाहेर काढून हाईस उभा त्याच्या माग. तू निश्चित राहा. खर्डेकर सरकारांचे बोलणे अगदी रास्तच होते. चालत आलेलं वैर कधी ना कधी संपणं गरजेचं होतं. मग ते साम दाम दंड भेद वापरून का होईना, पण शेवटी बापाचं काळीज असणाऱ्या सूर्याजीरावांना दादूविषयी असणारी काळजी स्वाभाविकच होती. त्यांना राहून राहून दादूबद्दल काळजी भेडसावत होती. दरम्यान अण्णा पाटलांनी सूर्याजीरावांच्या आईच्या मृत्यू दिवशी जो पराक्रम केला होता त्याबद्दल स्वतःचे कौतुक वाटत होते. निवडणुकीत झालेल्या अपमानाचा बदला घेतला असं त्यांना वाटत होतं. एक रात्री अण्णा पाटलांच्या वाड्यात मैफिल बसली. शिवा पाटील, पक्का गुरव, मायाप्पा मस, सौंदडीचा पांडा अशी ही नेहमीचीच मंडळी अण्णांच्या जवळ गोळा झाली होती. अण्णांचा गडी संपत जमलेल्या मंडळींना चहा पाणी देण्यात व्यस्त होता. संपतकडे बघून मायाप्पा त्याला म्हणाला, काय मग संपत शेठ, सूर्याजीरावांची तुझ्या मालकानं जिरवली म्हणायची. बैठकीत एकच हसा उसळला. अण्णा सुद्धा मिश्किल हसले. नाहीतर काय, कुणाचा बी नाद करून चालते होई मायाप्पा. संपत अण्णांच्याकडे बघत म्हणाला. मध्येच तावाने अण्णा बोलले, ए माया फोदरीच्या, त्यो सुकाळीचा सूर्याजी राव कवापासून झाला रे? बैठक शांत झाली. मायाप्पाने सूर्याजीरावांच्या अदबीने घेतलेल्या नावाने साठी ओलांडलेले अण्णा लाल भडक झाले. पण शिवा पाटलाने पुन्हा त्याच विषयात हात घातला. पण अण्णा, म्हातारीच्या तिरडीचा तुमचा डाव अक्षी वर्मी लागलेला दिसतो या. पार पै पावण्यात आबरू गेली बघा अण्णा. पक्का गुरवणी शिवाची रेग ओढली. नाहीतर काय, भावकी तिरडीला खांदा देत नाही म्हटल्यावर अबरू जाणारच ना मग. आणि अण्णा, 10वीला बी पाहुण्या बिगार कोण फिरकलं नव्हतं भावकीतलं. पुन्हा शिवा बोलला,
अण्णा मनोमन खुश होत होते. मगरुरीचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. 40 वरीस गावावर सत्ता ह्या अण्णा पाटलानं गाजवल्या. त्या थोरात दादांच्या नादाला लागून हे काल उमाटलेलं शेपूट माझ्या संग खेटायला निघालंय. हे एवढं सोपं वाटलं होई. अण्णांच्या अशा बोलण्याने वाड्यात शून्य शांतता पसरली. कोणच काही बोललं नाही. इतक्या धाडकन मोठा आवाज झाला. बैठकीत बसलेली मंडळी व अण्णा एकदम दचकली. एक क्षण कोणालाच काही समजलं नाही. अचानक काय झालं? आवाजाने फुलबाई सुद्धा बैठकीच्या ठिकाणी आल्या आणि संपतला म्हणाल्या, अरे संपा, बघ तरी काय झालं, कसला आवाज आला? संपत बैठकीतून वाट काढत व्हरांड्यात आला तर समोर वाड्याचा दरवाजा निम्मा मोडून खाली पडला होता. मोडलेल्या दरवाजातला लाकडाचा भुसा सर्वत्र पसरला. अण्णांच्या जुन्या वाड्याला आता अण्णाच्या बरोबरच उतरती कळा लागली होती. मस्तवाल अण्णा पाटलांना त्यांची पुसटची सुद्धा कल्पना नव्हती. संपतने अण्णांना आवाज दिला, मालक, मालक, वाड्याचा दरवाजा मोडलाय. इतक्यात तिथं अण्णा व बाकीची मंडळी गोळा झाली. फुलाबाई सुद्धा तिथे आल्या. समोरच मोडून पडल्या दरवाजाकडे बघत फुलाबाई उद्गारल्या, बाई, कालच नरसू सुतार डागलू जिंकून गेला होता आणि आज हे काय झालं इप्रीत म्हणायचं? मोडून पडलेले लाकडी दरवाजाचे तुकडे संपत व मायाप्पाने गोळा केले. मालक, आणू काय त्या नरशाला बोलवून? इचारा त्या रांडीच्याला कसलं काम केलास म्हणून. संपत रागानं म्हणाला, अरे संप्या, तुला येळ काळ काय आहे का नाही? अण्णा म्हणाले, म्हणजे? अरे म्हणजे काय म्हणजे? बाहेर बघ किती अंधार आहे, रात किती झाली आणि तू चाललास त्याला बोलवायला. सकाळ बघू, तुम्ही पण या सगळे आता. सगळ्यांना उद्देशून अण्णा म्हणाले. सगळ्यांनी आपापली घरची वाट धरली. संपतने तिथेच आपली वळकटी टाकली. अण्णांच्या वयामुळे संपत आता वाड्यातच रात्री झोपायला असायचा. अण्णा आपल्या बिछाण्याकडे फिरले, पण फुलाबाई त्या मोडलेल्या वाड्याच्या दरवाजाजवळ उभ्या होत्या. त्यांना काहीतरी विपरीत होईल याचा भास होत होता की काय देव जाणे. अण्णांच्या वाड्यात त्या दोघांपैकी फक्त संपत उरला होता. तोही गावात वाड्यात फार वेळ नसायचा. रानातल्या वस्तीवरच त्याचा ठिया असायचा. पोरा बाळांच्या बाबतीत अण्णा पाटील कम नशिबीच. पहिल्या लग्नाच्या बायकोला मूल बाळ नव्हतं, ती वांजोटीच गेली आणि फुलाबाईंना सुद्धा मूल बाळ नव्हतं, त्या सुद्धा वांजोट्याच. एवढ्या मोठ्या वाड्यात हे दोघच. अण्णांना त्याचं काही वाटायचं नाही, पण फुलाबाई मनातल्या मनात कोमेजून जायच्या. वाड्याच्या भिंती आता बोलू लागल्या होत्या. अण्णांनी गावचं राजकारण व कुणाची कशी जिरवावी यातच धन्यता मांडली होती. 60 वर्षाच्या आयुष्यात अण्णा अगदी चैनीतच जगले होते. नागवाडीच्या गावगाड्यात एक कुचका बिब्बा म्हणूनच ते कायमस्वरूपी राहणार यात शंका नव्हती. सूर्याजीरावांच्या सारख्या भल्या देव माणसावर ते खार खाऊनच असायचे आणि त्याचा प्रत्यय सूर्याजीरावांच्या दुसऱ्या पिढीला म्हणजेच दादूला सुद्धा येतच होता. म्हणूनच दादू आता डोक्यात राग घेऊन कुठे बेपत्ता झाला होता. आज 10-15 दिवस होऊन गेले होते, दादूचा कुठेच पत्ता नव्हता. ना कोल्हापूरच्या तालमीत, ना कुठल्या पाहुण्याकडे. त्याची चिंता आता सूर्याजीरावांना प्रकर्षाने जाणवत होती. एक सायंकाळी शेताची कामे ओरकून वाड्याकडे परतत असताना गावातल्या तालमीतून जाधव वस्तात आणि तालमीतूनच एक पोरगा रस्त्यावर पाठवून सूर्याजीरावांना तालमीत बोलावून घेतलं. सूर्याजीरावांच्या वागण्याचा परिणाम स्वाभाविकच त्यांच्या आसपासच्या मंडळींना झाला होता, पण त्यामध्ये जाधव वस्ताद असो किंवा कुंभार गुरुजी, रामभाऊ असो, त्यांना सुद्धा ते जाणवत होतं. लहान पोराचा निरोप घेऊन सूर्याजीराव तालमीत आले. जाधव वस्ताद, त्यांच्याबरोबर कुंभार गुरुजी व माजी सरपंच सर्जेराव चव्हाण पण होते.
त्या सर्वांना बघून सूर्याजीरावांच्या चेहऱ्यावरचा भाव थोडा सुद्धा हलला नाही. त्या सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. पुढे होऊन सर्जेराव म्हणाले, राम राम सूर्याजीराव, या बसा. खाली पसरलेल्या वळकटीवर सूर्याजीराव बसले. मळ्यात नालासा वाटतं, कुंभार गुरुजींनी त्याला विचारलं. होकारार्थी मान हलवत सूर्याजीराव काही बोलले नाहीत. खाली आखाड्यातल्या मातीत लढती चालल्या असल्याने कदाचित बोललेलं ऐकू येणार नाही म्हणून जाधव वस्तादांनी पैलवान पोरांच्या लढती थांबवल्या आणि कपडे घालायला सांगितलं. तालमीतलं वातावरण शांत झालं. जाधव वस्तादांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. सूर्याजीराव, आम्ही काय परकी आहे काय? आमच्या संग आबोला कशासाठनं? होय सूर्याजीराव, 15 दिस झालं पारावर बी आला नाही आणि पंचायती तर फिरकना झालाय. दादा सुद्धा आठवण काढीत होत, कुंभार गुरुजी म्हणाले. एकदा मान वर करून सूर्याजीरावांनी सगळ्यांना पाहिलं आणि हताश होऊन म्हणाले, दादूचा कुठंच पत्ता नाही. पार कोल्हापूर पालतं घातलं, कुठल्या पाहुण्याच्यात पण नाही. कुठं गेला आहे कुणास ठाव. बसल्या जागी सूर्याजीरावांच्या मांडीवर हात ठेवत कुंभार गुरुजी म्हणाले, सूर्याजीराव, काय दूध पित्याला बाळ हाय होई होते, गेला असेल पोरासोरांच्या बरोबर कुठं तरी. तुम्ही काय एवढं मनाला लावून घेतेसा? अहो पण गुरुजी, हाता तोंडाला आलेला घास असा कसा बिन सांगता कुठे बी जातो या म्हणायचं? सूर्याजीराव म्हणाले, हा ते पण अक्षी बरोबर आहे म्हणायचं. म्हणूनच म्या काळजीपोटी परवा थोरात दादांच्या बंगल्यावर बैठक होती तेव्हा त्यांच्या बी कानावर घातलं या. सर्जेराव म्हणाले, दादांच्या कानावर विषय गेलाय म्हणजे त्याचं निदान पक्क लागणार बघा सूर्याजीराव. जाधव वस्तादांनी सूर्याजीरावांची समजूत घातली. वय ते बी हाय, पण म्हातारीच्या तिरडीचं लईच जीवाला लावून घेतलं या त्यानं. त्याच्या हातनं काय विपरीत व्हायला ना ग? नाही होईत, वस्ताद मध्येच म्हणाले. माझ्या तालमीत शेड्डू घुमला या त्याचा. असा कसा बी फॉक नाही वागायचा. भिनगोर राहा तुम्ही. जाधव वस्ताद आणि मंडळीच्या बोलण्याने सूर्याजीरावांना थोडासा धीर आला. दादूकडून काही वंगाळ होणार नाही याची त्यांना कुठं पुसटशी खात्री पटली. आपणच धीर सोडला तर हिराबाईंना कसं वाटेल असंही त्यांना जाणवू लागलं. म्हणूनच त्यांनी तालमीत स्वतःच्या मनाची गाठ बांधली आणि बेफिकीर व्हायचा निर्णय घेतला. जे होईल ते होईल असा विचार ते करू लागले. पण दादूने रेडकरकडून दुर्ग्या कुठे भेटेल, त्याची टोळी कुठे उतरली असेल याची पूर्ण माहिती घेतली होती. तो रेडकरला आबांना यातलं काहीही एक सांगायचं नाही असा सज्जड दम द्यायला विसरला नव्हता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.